टीच्या लोगोमधील जय महाराष्ट्र गायब झालं आहे। शिवनेरी असेल, शिवसाई व इतर एसटी बस सेवांमध्ये जे सूचना फलक आहेत ते आता हिंदी भाषांमध्ये आहे। त्यामुळे आता मराठी एकीकरण समितीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केलेली आहे। एक प्रकारे मराठीचा आता अपमान केला जातो सगळीकडे। नाही, हा मराठीचा निश्चित अपमान आहे। परिवहन मंत्री हे फारच परिवहन करून आलेले मंत्री आहेत। आता कुठेतरी शिंदे गुटमध्ये मात्र स्थिर झाले असं वाटतंय। आणि त्यांनी ज्या पद्धतीने जय महाराष्ट्र काढून टाकलंय, आपलं परिवहन जे आहे ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे। आपल्या गाड्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात, पण आपला कारभार महाराष्ट्रापुरताच आहे। आणि महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेत सूचना दिल्या जात नाहीत, त्या हिंदीतच दिल्या जात आहेत। म्हणजे पुन्हा 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 सारखं सारखं आपल्या महाराष्ट्रावर, मुंबईवर आघात करणारे हेच लोक आहेत। खरं तर शिवसेनेकडून जेव्हा शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते होते तेव्हा त्यांनी जय महाराष्ट्र असं त्या लोगोमध्ये टाकलं होतं, कारण कर्नाटकमध्ये जय महाराष्ट्राला विरोध झाला होता। तर त्यानंतर आता बघतोय कर्नाटकमध्ये विरोध असतानाही अशा प्रकारे काढून ह्या परिवहन मंत्र्यांना दिल्लीवरनं जरा दम दिला, हे सगळे प्रकार घडत आहेत। दिवाकर रावते असतील किंवा अनिल परब हे कोणाचे दम घेणारे नव्हते। ते निष्ठावंत शिवसैनिक आजही आहेत, उद्याही असणार आणि भविष्यात म्हणजे कायम असणार। त्यामुळे त्यांनी आपलं प्रेम, महाराष्ट्रावरचं प्रेम, मुंबईवरचं प्रेम दाखवून दिलं आहे। हे बेगडी प्रेम करणारे आता मंत्री आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।